गोष्टी शास्त्राने अनावश्यक सांगितल्या. जन्माला आले काही गोष्टी मिळवू नका. का बरं? त्या तुमच्या काही कामाच्या नाही, काही फायद्याच्या नाही, त्या तुम्हाला अनावश्यक आहे. पण आमचं धर्मशास्त्र सांगतं मृत्यूलोकात आलेत ना, काही गोष्टी मिळवण्याशिवाय राहू नका. का बरं? त्या तुम्हाला आवश्यक आहे, त्या तुमच्या कामाच्या आहेत, त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, धर्मशास्त्र सांगतं काही गोष्टी अनावश्यक आहेत आणि काही गोष्टी आवश्यक आहेत. मग त्या अनावश्यक कोणत्या आणि आवश्यक कोणत्या? तर याचा एक खुलासा धर्मशास्त्राने केला. मानवी देहाला आले मायबाप, 3 गोष्टी मिळवू नका. काही कामाच्या नाही, काही फायद्याच्या नाही, त्या तुमच्या जीवनाला डोक्याला उपद्व्याप वाढव. 3 गोष्टी मिळवू नका, त्या अनावश्यक आहेत. पण मानवी देहाला आले ना, 5 गोष्टी मिळवल्याशिवाय राहू नका. तुमचं जीवन अपूर्ण आहे त्याशिवाय. 5 गोष्टी तुमच्या कामाच्या आहेत, तुमच्या फायद्याच्या आहेत, तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, त्या 3 गोष्टी अनावश्यक कोणत्या आणि त्या 5 गोष्टी आवश्यक कोणत्या? ह्या आवश्यक नाही, त्या अनावश्यक आहे. तर माऊली, एवढ्या 3 गोष्टी मी पहिल्या तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या फायद्याच्या एवढ्या टाकता आल्या तर टाका माऊली, तुमचं नक्की कल्याण. एवढ्या 3 गोष्टी टाका, शाकंभरीची तुमच्या कृपा. आणि पुढच्या ज्या 5 गोष्टी सांगणार आहे त्या मात्र मिळवल्याशिवाय राहू नका. ते तुमच्या जीवनाला पहिलं तीराला नेऊन लावते. काय सांगताय? हो, खात्रीने सांगतो, मी सांगत नाही, धर्मशास्त्र सांगते. आज 3 गोष्टी टाका, 5 गोष्टी. आता तुम्ही म्हणता त्या 3 गोष्टी टाकायच्या कोणत्या? तर त्या 3ही गोष्टीची सुरुवात प या अक्षराने. लय सोपं सांगतो. प प प 3 प बिनकामाचे, 3 प अनावश्यक आहे, 3 प काही फायद्याचे नाही. एवढे 3 प टाकता आले तर टाका. पुढच्या 5 गोष्टी मिळवायच्या. त्या 5ही गोष्टीची सुरुवात भने आहे. एवढे 5 भ मिळवा. ते तुमच्या कामाचे, ते तुमच्या फायद्याचे. माऊली, ते तुमचं नक्की कल्याण करते. आता तुम्हाला परत प्रश्न निर्माण झाला असेल, टाकायचे असे ते 3 प कोणते, मिळवायचे असे 5 भ कोणते? आणायचे. पहिला प परद्रव्य, दुसरा प परनारी आणि तिसरा प परनिंदा.